नाशिक आडगाव पोलिसांची मोठी कारवाई। 11.22 लाखांचा अवैध दारू साठा व वाहन जप्त। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। नाशिक शहरातील आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत वाहनासह एकूण 11,22,614 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे आणि कुणाल राऊत हे पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत होते। यावेळी बळी मंदिर चौक येथे पोलिसांना पाहून एक पांढऱ्या रंगाची कार वेगाने निघून जात असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे पथकाने वाहनाचा पाठलाग करून पार्क साइड सोसायटीच्या पुढील मोकळ्या मैदानाजवळ ते अडवून तपासणी केली। या कारवाईत GJ15 CK 6403 क्रमांकाची किया सोनेट कार आढळून आली। या वाहनामध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला। या प्रकरणी कैलास कुमार चिमडा दुठवा, जिल्हा जालोर, राजस्थान आणि दिनेश काळूराम राहणार गंगापूर, जिल्हा बाडमेर, राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। वाहनाची झडती घेतल्यानंतर पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार कुणाल राऊत यांनी फिर्याद दाखल केली आहे। जप्त मुद्देमालामध्ये 9,50,000 रुपये किमतीची किया सोनेट कार तसेच विविध ब्रँडच्या दारूच्या एकूण 1,448 बाटल्या यांचा समावेश आहे। वाहनासह एकूण 11,22,614 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक, गुन्हे विभागातील पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक गौतम वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, महिला पोलीस हवालदार दीपाली शार्दूल, वैशाली बच्छाव, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांनी केली आहे। पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार मनोज परदेशी करत आहेत। शौर्य रत्नागिरी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।